विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मॉडर्न हायस्कूल अकोले आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्ग मराठी इयत्ता 10वी पद्य विभाग. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तुत कविता क्रमांक 16 आकाशी झेप घेरे ही बघणार आहोत. या प्रस्तुत कवितेचे कवी जगदीश खेबोडकर हे आहे. या प्रस्तुत कवितेचं सादरीकरण श्री गायकर रुपेश गोरख यांनी केलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ही कविता आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कवितेचं नाव आकाशी झेप घेरे पाखरा. या कवितेचे कवी जगदीश खेबोडकर. या कवी जगदीश खेबोडकर यांचा अल्पशा जो काही परिचय आहे, हा परिचय आपण प्रथमतः अभ्यासणार आहोत. खेबोडकरांचा जन्म 10 मे इसवी सन 1932 रोजी कोल्हापूरमधील राधानगरी रस्त्यावरील खेबोडे हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकांच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत, त्यामुळे खेबोडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या 16व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस हे खेबोडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जात आहे. महात्मा गांधीजींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले, त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरचे त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबोडकर हे पेशाने शिक्षक होते. प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये किती वर्ष जगला यापेक्षा आयुष्यामध्ये नेमकी काय केलं, कोणतं कार्य केलं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. कवी जगदीश खेबोडकरांच्या बाबतीमध्ये हे विधान अत्यंत योग्य आहे असंच आपल्या सर्वांना म्हणावं लागेल. कवी जगदीश खेबोडकर यांनी विविध कविता आणि गीतांची रचना केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 3500 कविता लिहिल्या आणि 2500पेक्षा अधिक गीते लिहिलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायलेली आहेत हे आपल्याला पाहावयास मिळत आहे. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर यांसारख्या विविध व्यक्तींनी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. साहित्यकृतीविषयी बोलायचं झालं तर मराठीमध्ये असणारा पिंजरा हा जो काही चित्रपट आहे, जो मध्यंतरीच्या काळामध्ये अत्यंत गाजला गेला, त्यामध्ये जे काही गीताचे बोल आहे, हे गीतसुद्धा कवी जगदीश खेबोडकर यांनीच लिहिलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती ही एक प्रगल्भ बुद्धिमत्ता असते. फक्त आपण असं म्हणत असतो का प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक चांगली संधी येत असते, परंतु आलेल्या संधीचं प्रत्येक जण कशा पद्धतीने तिचं सोनं करतो यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. काही माणसं समुद्रामध्ये पाण्याचा आस्वाद घेतात, काही माणसं त्यातून शंख घेतात, काही माणसं शिंपले घेतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण कोणी कसं वागावं, कुणी कशी कृती करावी हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. कवी जगदीश खेबोडकर यांच्या बाबतीमध्ये त्यांनी नेहमीच साहित्य क्षेत्रामध्ये कविता असेल, गीतरचना असेल, यामध्ये निश्चित एक वेगळी कामगिरी केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यांना त्यांच्या जीवनाविषयी जर बोलायचं झालं तर त्यांना विविध पुरस्कार व त्यांच्या कार्याचा गौरव कशा पद्धतीने झाला याविषयीचा हा एक छोटासा एक रिपोर्ट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगदीश खेबोडकर यांना 60हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. संदर्भ हवा असेल तर राज्य शासनाच्या वतीने 11 वेळा त्यांना सन्मानित केलं. त्यातला एक सवाल माझा ऐका इसवी सन 1964 साली त्यांना गदिमा पुरस्काराने सन्मानित केलं. त्यानंतर कोल्हापूर भूषण पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. पाय फाउंडेशन पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त आहे. साहित्य सम्राट पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. रसरंग फाळके पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे.
व्ही शांतारामन स्मृती जीवन गौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं जर झालं तर जसं मराठी मध्ये म्हटलं जात असतं का आईविषयी जर बोलायचं झालं तर निश्चितपणे समुद्राच्या पाण्याची शाही जरी केली तर निश्चित ती अपुरी पडेल असं म्हटलं जातं. तसंच या जगदीश खेबुडकर या कवींविषयी बोलायचं जर झालं तर निश्चितपणे त्यांचं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे. निश्चितपणे एक मराठी साहित्याला, एक मराठी संस्कृतीला एक वेगळी परंपरा त्यांच्यामुळं लाभलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. अशा व्यक्तींचं जे काही कार्य आहे हे निश्चितपणे तुम्हा सर्वांना, सर्व रसिक प्रेक्षकांना आबालांपासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाला एक प्रेरणा देणार आहे. अशा पद्धतीने कवी जगदीश खेबुडकर यांचा प्रवास कसा होता, यांच्याविषयीचं असणारं जो काही परिचय आहे, त्यांना मिळालेले पुरस्कार असतील, त्यांनी लिहिलेल्या कविता असतील, गीतं असतील, याविषयीचा आपण जो काही अभ्यास बघितलेला आहे. आता आपण या प्रस्तुत कवितेची, आकाशी झेप घेरे या प्रस्तुत कवितेची जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेचा आपण अभ्यास करणार आहोत. स्वसामर्थ्यावर आपला विश्वास ठेवून यशाची उंच उंच शिखरे माणसाने काबीज करणे गरजेचे आहे. प्रत्येक माणूस हा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रत्येक वेळेस माणूस सफल होतो असं नाही. त्यासाठी आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळत नाही आणि जे नको आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. परंतु कोणत्याही गोष्टी ह्या जर आपण सतत जर प्रयत्न केले तर निश्चितपणे त्या एक दिवस आपल्याला प्राप्त होत असतात. आपले ध्येय डोळ्यासमोर असावे आणि सतत प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे. आपण जे काही करत आहे ते कशासाठी करतो, त्यातून मला काय मिळणार आहे असा विचार न करता माझं स्वप्न हे निश्चितपणे हिमालयासारखं उंच असणं गरजेचं आहे, का जेणेकरून ते प्रयत्न करत असताना कितीही अडथळे आले तरी ते मी सहज ते पेलवीन आणि मी पुढं कसा जाईल या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचं आहे. स्वप्न माणसाने बघावे, परंतु हे स्वप्न बघता बघता ते पूर्ण कसे होतील या दृष्टीने प्रत्येकाने पाऊल टाकणे अभिप्रेत आहे. लौकिक प्रतिष्ठा, मोठेपणा या विषयावर जास्त लक्ष नसावे. आजकाल आपण जर विचार जर केला तर समाजामध्ये आपल्याला विविध प्रकारचे जो काही माणसांचा समुदाय आहे हा बघायला भेटत असतो. आजकाल माणसांना कामापेक्षा प्रतिष्ठा ही महत्त्वाची असते, मोठेपणा समाजामध्ये महत्त्वाचा असतो. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो या माध्यमातून, का तुम्ही तुमचं जे काही कर्तव्य आहे, तुम्ही तुमचं कर्म आहे ते कर्म करत राहा. तुमचा मोठेपणा, तुमची प्रतिष्ठा ही आपोआप वाढली जाणार आहे. परंतु आपण या गोष्टीच्या मागे धावण्याचा कधी प्रयत्न करू नका. जर आपण या गोष्टींच्या मागे सतत धावण्याचा जर प्रयत्न जर करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे तर ते तुम्ही प्राप्त करू शकत नाही, हे सुद्धा लक्षात घेणे अभिप्रेत आहे. जे प्राप्त करायचं आहे ते स्वतःच्या कष्टावर, मेहनतीवर, जिद्दीवर, चिकाटीवर माणसाने मिळवणे गरजेचं आहे. जगामध्ये सर्व गोष्टीला शॉर्टकट आहे, परंतु कष्टाला मात्र आतापर्यंत पर्याय हा उपलब्ध झालेला नाही. म्हणून प्रत्येकाने जे करायचं आहे, कोणतेही क्षेत्र असू द्या, त्यामध्ये प्रामाणिकपणे काम करा, स्वतःला झोकून द्या आणि दिवस रात्र एक करून त्यामध्ये जर आपण काबाड कष्ट जर केलं तर निश्चितपणे मला वाटतं का आपण जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भामध्ये जर उदाहरण द्यायचं जर झालं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम कॉलेजसाठी फी नव्हती, परंतु बहिणीचे दागिने गहाण ठेवून त्यानंतर निश्चित कॉलेजची फी भरली आणि त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे या देशाचं एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळत असतं. दुसरं उदाहरण सांगायचं जर झालं, रोजगार हमीवर जाणारे RR पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरती जाऊ शकतात. हे कसले उदाहरण आहे, हे प्रयत्नांचे उदाहरण आहे. हे कष्ट प्रत्येक वेळेस माणसाने कष्ट जर केले तर त्यातून अशक्य हे सुद्धा शक्य गोष्टी होत असतात. याचे हे दोन्ही उदाहरण जर आपण बघितले तर निश्चितपणे हा जो काही आदर्श आहे हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर पाहावयास मिळत आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना परिस्थिती कधी माणसाला बदलत नसते, माणूस परिस्थितीला बदलत असतो, हे माणसाने विचारात घेणं गरजेचं आहे. कारण माझा जन्म कोणत्या कुटुंबात झाला यापेक्षा तुझा जन्म ज्या कुटुंबात झालेला आहे त्यातून तू तुझं काहीतरी नवीन कसं निर्माण करतो याला फार महत्त्व आहे.
सर्वच श्रीमंत माणसं ही चांगल्या पदापर्यंत जातात असं नाही आणि सर्वच गरीब माणसं ही गरीब राहतात असं सुद्धा नसतं. अनेक उदाहरण जर आपण बघितले तर निश्चितपणे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहावयास मिळत असं. आपणच आपल्या जीवनाचे भाग्यविधाते आहोत हे लक्षात घेऊन कार्य करणे गरजेचं आहे. कोणीतरी येईल, मला काहीतरी सांगेल, मला काहीतरी देईल अशी अपेक्षा न ठेवता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे तू ओळखणे गरजेचं आहे. जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे. या जगामध्ये कोणीच कुणाचं नसतं. शेवटी जे काही करायचं आहे ते तुला स्वतःला करायचं आहे. माणूस जन्माला येताना सुद्धा एकटाच येत असतो आणि जाताना सुद्धा एकटाच जात असतो. ह्या जर आपण दरम्यानच्या कालावधीचा विचार केला तर हे जीवन आहे. हे जीवन जगत असताना अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला भेटत असतात आणि यातून तुम्ही जसं बघता तसं तुम्हाला दिसत असतं. दुनिया गोलमाल आहे असं म्हटलं जात असतं, परंतु हे सर्व गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही काय करता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने तुमचे विचार कसे आहे याचा विचार करणे गरजेचं आहे. असं म्हटलं जात असतं, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आपण फक्त बोलत असतो, परंतु ते कृतीत आणणे गरजेचं आहे. जेव्हा आपण कृती करत असतो तेव्हा निश्चितपणे कुठेतरी तुम्ही यशाच्या दिशेने जायला सुरुवात झालेली असते. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, सतत प्रयत्न करत राहणे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सतत प्रयत्न करत राहणार आहात तेव्हा निश्चितपणे कुठेतरी तुम्ही यशाच्या दिशेने कुठेतरी 1-2 पाऊल पुढे चाललेले आहे असं म्हणणे अभिप्रेत आहे. या प्रस्तुत कवितेचा विचार केला, आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये जो काही पाखरा हा जो काही शब्द आलेला आहे, माणसाच्या प्राणासाठी वापरलेले प्रतीक आहे. माणसाचे जिवंत मन हे कसं आहे या संदर्भामध्ये जे काही विचार आहे, जीवन जगत असताना माणसाने स्वच्छंदी जीवन जगणे गरजेचं आहे. कुणावर अवलंबून राहू नका. कुणीतरी काही करेल या दृष्टीने विचार करू नका. तुम्ही निश्चितपणे तुम्हाला जे जे काही जमणार आहे ते स्वतःच्या कष्टाने आणि स्वावलंबी होऊन जगणे गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन निर्माण करू शकता आणि हे जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याची सुरुवात आत्तापासून ह्या सेकंदापासून करणे आणि स्वतःपासून करणे गरजेचं आहे. कोणीतरी सांगेल, कोणीतरी बोलेल, उद्या करू, परवा करू हे शब्दप्रयोग नुसते माणसाला फसवणारे असतात. असं न करता जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःपासून करणे गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना तुमचे प्रयत्न जर असतील तर या जगामध्ये तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. हे सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचं आहे. विझलो जरी आज मी हा अंत माझा नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी संकट येऊ द्या, पण तुम्ही जर आशावादी असाल, तुम्ही जर सकारात्मक असाल तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मोठ्या तज्ञ व्यक्तींनी विविध उदाहरणं सांगितले आहे, त्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने या कवितेचा विचार केला तर ह्या कवितेमध्ये जे काही पिंजरा मराठी जो काही चित्रपट होता यामध्ये अतिशय गाजलेलं जे काही गीत आहे, ह्या गीता संदर्भामध्ये आपण या प्रस्तुत कवितेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रस्तुत कवितेचा विचार करत असताना यामध्ये असणाऱ्या जे काही ओळी आहे या विविध पंक्तींचं आपण प्रत्येक ओळीचा संदर्भासहित जो काही स्पष्टीकरण त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न अथवा मानस करणार आहोत. कविता क्रमांक 16, पान नंबर 65, भाग क्रमांक 4. कवितेचं नाव आकाशी झेप घेरे पाखरा. ही प्रस्तुत कविता आता आपण सुरुवात करत आहे. प्रथमतः आपण एक जे काही कडवं आहे किंवा एक जी काही पंक्ती आहे ही प्रथमतः आपण वाचन करणार आहोत. त्याला प्रगट वाचन असं आपण म्हणतो आणि त्यानंतर प्रत्येक ओळीचा जो काही अर्थ आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या 2 ओळींचा आपण विचार करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पाखरा हा शब्द का वापरलेला आहे, माणसाच्या प्राणासाठी वापरलेलं जे काही प्रतीक आहे किंवा माणसाच्या जिवंत मनाचे जे काही वर्णन यामध्ये आपल्याला केलेलं पाहावयास मिळत आहे. लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा सल्ला या ठिकाणी कवी आपल्याला देताना पाहावयास मिळत आहे. का ज्या पद्धतीने एखादा पक्षी असावा आणि तो पक्षी जेव्हा एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असावा त्यावेळेस त्याची असणारी जी काही अवस्था असते ही अवस्था निश्चितपणे एक बंदिस्त असते. परंतु जेव्हा त्या पक्षाला पिंजऱ्याच्या बाहेर सोडलं जात असतं तेव्हा त्याला कळतं, अरे जग खूप मोठं आहे. माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे विधान अत्यंत बरोबर आहे असं मला म्हणावं लागेल. का कोणत्याही लौकिक यशाच्या मागे जाऊ नका, संपत्तीच्या मागे जाऊ नका. जे काही करायचं आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत तळमळीने करणे तुम्ही आम्ही सर्वांनी गरजेचं आणि अभिप्रेत आहे.
पुढच्या ओळीचा अर्थ आपण पाहूया. ह्या 2 ओळींचा विचार जर केला तर यामध्ये आकाश या शब्दाला जे काही परीक्षेमध्ये विचारलं जात असतात समानार्थी शब्द, जो काही आपला भाषा अभ्यास किंवा व्याकरण आधारित घटक आहे, यामध्ये 2 गुणांना प्रश्न विचारला जात असतो. आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आभाळ आणि गगन हे 2 शब्द या ठिकाणी आलेले आहे. पुढील ओळी आपण पाहू. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलोलूप झाली काया, हा कुठवर वेडा घेसी आसरा. ह्या ओळींचा आपण अर्थ पाहूया. तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवती, वैभव म्हणजे समृद्धी, माया या शब्दाचे 2 अर्थ आहे. एक म्हणजे माया म्हणजे प्रेम, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि दुसरा अर्थ त्या ठिकाणी पैसा आणि संपत्ती होत असतो. त्यानंतर रसाळ म्हणजे मधुर, सुखलोलूप म्हणजे सुखाने घेरलेले, काया या शब्दाचे समानार्थी शब्द शरीर आणि देह, आसरा म्हणजे निवारा. या ओळींचा आपण प्रथमतः अर्थ बघण्याचा प्रयत्न करत आहोत. हे पाखरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशामध्ये उंच उंच भरारी घेणे गरजेचं आहे. जी काही सत्ता असेल, संपत्ती असेल, यांनी वेढलेला जो काही सोन्याचा पिंजरा आहे, याचा तुला मोह नको. या संदर्भामध्ये तुला कोणतीही आपुलकी नसणे गरजेचे आहे. हे सगळं काही सोडून दे. यापेक्षाही जग खूप सुंदर आहे, हा विचार तू करणे गरजेचं आहे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक त्या ठिकाणी आहे. तुला जरी हा पिंजरा अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला वाटत असेल, परंतु तू त्यामध्ये बंदिस्त आहे आणि या बंदिस्त पिंजऱ्यातील जीवनापेक्षा बाहेरील जीवन हे खूप वेगळं आहे, याचा अनुभव तू घेणे गरजेचं आहे. हा पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून तू स्वातंत्र्याचा आनंद घेणे गरजेचं आहे. जोपर्यंत तू या पिंजऱ्याच्या बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तुला जे काही स्वातंत्र्य काय असतं हे त्या ठिकाणी समजणार नाही. म्हणून तू या बाहेर पडण्याचा तू वारंवार प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. हे जेव्हा तुला सगळं काही जमणार आहे, तेव्हा निश्चितपणे तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. या जीवनाचा विचार जर केला तर या जीवनाचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट का जे काही पैसा असते, संपत्ती असते, ह्यांनी माणूस हा गुरफटला जात असतो. परंतु या पैसा आणि संपत्तीच्या पाठीमागं न धावता तू निश्चितपणे जर तुला काहीतरी करायचं असेल तर यामधून बाहेर पडावं लागेल. सुखाचे फळे जर तुला खायचे असेल तर त्यासाठी तुझे शरीर या लौकिक जे काही सुख आहे, ह्या लौकिक गोष्टींच्या मागे जे लागलेलं आहे हे कुठंतरी तुला सोडून द्यावं लागेल. या सुखात तू लोळत आहे, पण हे सुख किती काळ टिकेल, हा सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत होय आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर. काही गोष्टी या क्षणिक असतात आणि क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या चिरकाल टिकणाऱ्या नसतात. म्हणून तू जे काही सुखाच्या मागं लागलेला आहे तर त्याचा विचार न करता तू तुझं जीवन बदलून घेण्याचा प्रयत्न कर. तुला जे काही, कारण जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये माणूस सर्वात बुद्धिमान असा प्राणी त्या ठिकाणी आहे. परंतु प्रत्येकाची भूक ही वेगवेगळी असते. गरीबाला जर 100 रुपये जर मिळाले तर त्याला असं वाटतं मला 1000 रुपये कधी मिळणार. ज्याला 1000 रुपये मिळतात त्याला वाटतं मला 10,000 कधी मिळणार. ज्याला 10,000 मिळतात त्याला वाटतं मला 1,00,000 कधी मिळणार. प्रत्येकाची अपेक्षा ह्या वाढत जात असतात, परंतु माणूस हा कधी समाधानी होत नसतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आहे. हे शरीर जे भगवंताने तुला कोटी रुपयाचं जे काही शरीर दिलेलं आहे, या शरीराचा तू निश्चितपणे त्या त्या शरीराचा काहीतरी चांगला उपयोग करणे गरजेचं आहे. आणि हे सगळं काही करत असताना तू तुझ्या जीवनामध्ये आनंदी राहणे, सुखी राहणे, समाधानी राहणे हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु हे जर तू काही केलं तरच तू तुझ्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. पुढील ओळी आपण पाहूया. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राने, जा ओलांडून सरिता सागरा. तुझं ह्या विश्वराने तुला जे काही पंख दिलेले आहे, तर या पंखांचा निश्चितपणे तू तुझ्या जीवनामध्ये वापर करणे गरजेचं आहे. इथं पक्षाला उद्देशून म्हटलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने माणसाच्या बाबतीत बोलायचं जर झालं, हे तुला ज्या विधात्याने जे काही सर्व इंद्रिय दिलेले आहे त्यांच्या बळावर तू काही पण करू शकता असतो. तू प्रयत्न जर केले तर निश्चितपणे तू यशस्वी होऊ शकतो. आज माणसाने इतकी प्रगती केलेली आहे, माणूस चंद्रावर आणि मंगळावर सुद्धा गेलेला आहे. विहार म्हणजे संचार कर, सामर्थ्याने म्हणजे शक्तीने किंवा बळाने. तू तुझ्या स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने निश्चितपणे तू
जर ठरवलं तर तू पुढे जाऊ शकत असतो. जसं पक्ष्यांच्या बाबतीत विचार करायचा जर झालं तर निश्चितपणे ईश्वराने त्यांना उडण्यासाठी जे काही पंख दिले, जोपर्यंत त्या पंखांमध्ये बळ आहे तोपर्यंत तो निश्चितपणे यशस्वी झाल्याशिवाय राहत नसतो. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बळाने सर्व गोष्टी करणे गरजेचं आहे. दरी डोंगर हिरवे राने जा ओलांडून सरिता सागरे. आणि हे सर्व काही करत असताना जे काही दरी असेल, डोंगर असेल, हिरवे रानं आहे, ह्या सर्वांना ओलांडून तू पुढे जाणे गरजेचं आहे. हे सर्व काही करत असताना तुला प्रत्येक गोष्ट ही एक अनुभवायला मिळणार आहे आणि जो काही अडथळा यामुळे निर्माण होणार आहे तू त्यांच्याही पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचं आहे. यामध्ये जे काही विरामचिन्ह विचारले जात असतात, दरी डोंगर यामध्ये संयुक्त चिन्ह आलेलं आहे, त्यानंतर स्वल्पविराम हे चिन्ह आलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. ह्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. सरिता या शब्दासाठी समानार्थी शब्द नदी आहे, सागर या शब्दासाठी समुद्र आहे आणि सरिता सागर यामध्ये सुद्धा संयुक्त चिन्ह आलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. या गोष्टींचा विचार तू करणे गरजेचं आहे. तू तुझ्या जीवनामध्ये जे काही करायचं आहे हे फक्त तू चांगल्या दृष्टीने विचार कर. बी पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार जर केला तर निश्चितपणे तू पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हा विचार कवी जगदीश खेबुडकर ह्या ओळींमधून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे. पुढील ओळी आपण पाहूया. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ कळते परी नावळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. जीवनामध्ये कष्ट म्हणजे मेहनत, मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट तुम्ही सफल होऊ शकत नाही. व्यथा म्हणजे दुःख किंवा वेदना आणि बावरा म्हणजे गोंधळलेला. तुम्ही जर विचार जर केला तर कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कोणतंही क्षेत्र असू द्या, कोणताही विभाग असू द्या, या विभागामध्ये तुम्हाला प्रयत्न हे करावे लागत असतात. साधं लहान मूल जर रडत असेल तर त्यासाठी अंगाई गीत गावं लागत असतं, त्यानंतर ते लहानसं मूल हे शांत होत असतं. तुम्ही कोणतंही काम करत असताना त्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आयते कोणतेही सुख मिळत नाही, त्यासाठी अपार मेहनत, त्यासाठी कष्ट आणि चिकाटी हे महत्त्वाचे असते. हे तुला समजते पण तू कृतीमध्ये आणत नाही, हे आचरणात आणत नाही. आपण फक्त बोलत असतो, परंतु बोलता बोलता ते प्रत्यक्ष कृती आपण सर्वांनी करणे गरजेचं आहे. जेव्हा आपण ती कृती करणार आहोत तेव्हा निश्चितपणे तुम्ही काहीतरी करताय असं त्या ठिकाणी समजलं जात असतं. त्यामुळे तुझ्या मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, धुसमसत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहे पण त्याची ही पूर्तता होत नाही. प्रत्येक जण आपण हे केलं पाहिजे असं म्हणत असतो. जी काही व्यथा आहे, जे काही वेदना आहे, जे काही दुःख आहे हे मनात असतं, परंतु हे कुठेतरी संपलं पाहिजे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने आपण पावलं उचलतो का, ही पावलं उचलणे प्रत्येकाने गरजेचं आहे. आज कोरोनाचं जे काही संकट आपल्या संपूर्ण जगावर आलेलं आहे, याचा विचार करत असताना आपण त्यासाठी काय करतो, काय उपाययोजना करतो, हे फक्त दुःख घेऊन चालणार नाही. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे आत्ताचं ज्वलंत उदाहरण आपण मुद्दामहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हा जो काही मनाची जी काही अवस्था आहे, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, असं लोक पायही चालू देत नाही आणि घोड्यावरही जाऊ देत नाही, अशी अवस्था आपल्या या मनाची झालेली आहे. या गोंधळलेल्या मनाचा जर विचार जर केला तर निश्चितपणे आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करत नसतो आणि वेगळाच विचार आपल्या मनामध्ये सतत हा निर्माण झालेला असतो. यामध्ये यमक अलंकार आलेला आपल्याला पाहावयास मिळत असतो. पुढील वेळी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. घामातूनही मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. या ओळींचा विचार जर केला तर यामध्ये श्रमदेव म्हणजे कष्टाचा विश्वर, अवतरणे म्हणजे प्रगट होणे, योग म्हणजे घटना किंवा प्रसंग आणि साजेरा म्हणजे सुंदर आणि सुरेख. विचार जर केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. या शेतामध्ये काबाड कष्ट करणारा जो काही शेतकरी आहे, या शेतकऱ्याचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगला त्या दिवशी अख्खा जग हा उपाशी झोपेल, याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. तो अन्नदाता आहे म्हणून आपण सर्वजण सुखात आनंदात आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. कष्ट करतो, राब आपल्या शेतामध्ये राबण्याचं काम करत असतो आणि त्यातून जे काही पीक येत असतं, हे पीक जेव्हा बहरून येत असतं तेव्हा शेतामध्ये मोती फुललेलं आहे असं त्याला म्हणावं लागत असतं. आणि जेव्हा या सर्व गोष्टी जसं कष्टाचा विश्वर आपण ज्याला म्हणतो प्रगट होत असतो, जेव्हा काबाड कष्ट करून आलेलं जे काही पीक असतं, ह्या पीक जेव्हा त्या ठिकाणी घरामध्ये आणलं जात असतं तेव्हा घर एक प्रसन्नतेने नटलेलं जात असतं. हा आनंद हा निश्चितपणे गगनात न मावणारा आनंद असतो. हे आपण सर्वांनी कधीही विसरता कामा त्या ठिकाणी येणे आणि म्हणजेच धान्य घरामध्ये येणे म्हणजेच तो श्रमदेवाच्या घरात होणारे
आगमन त्या ठिकाणी होईल, त्यावेळी घरामध्ये समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो, हे जाणून घ्या व स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाने जाणणे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न नेहमी करत राहा. प्रयत्नांची कास आपल्याबरोबर जर असेल तर तुम्ही या जगामध्ये कोणतीही गोष्ट सहजतेने साध्य करू शकतात. हे करत असताना प्रत्येकाने हे आपल्यापासून विचार करणे गरजेचं आहे. जीवन सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा ते जीवन सुंदर कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी करणे गरजेचं आहे. कारण आपल्याला जीवनामध्ये हा मनुष्य जो काही जन्म आहे, हा जन्म त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या जन्मात जो काही मिळालेला आहे यामध्ये मला काही चांगलं करता येईल, माझ्या हातून कोणत्या चांगल्या गोष्टी होतील याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. किमान माझ्या परिवारासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी मला जेवढं काही चांगलं करता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न जर केला तर निश्चितपणे जे काही माणसाचा जो काही विचार आहे हा विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या क्षमतांवर, स्वतःच्या सामर्थ्यावर माणसाचा विश्वास असणे गरजेचं आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या सामर्थ्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर एखादी गोष्ट करत असतो तेव्हा निश्चितपणे समाजामध्ये एक परिवर्तनाची लाट ही निर्माण झाल्याशिवाय राहत नसते. कवी जगदीश खेबुडकर यांनी आपल्या अतिशय सुंदर अशा गीताच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जे काही अनमोल असे विचार होते, हे विचार पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला केलेला पाहावयास मिळत असतो. प्रत्येक व्यक्ती हे निश्चितपणे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हे सर्व काही साध्य करत असताना विविध गोष्टी ह्यांना आपल्याला सामोरं जाणं हे सुद्धा अभिप्रेत आहे. या प्रस्तुत कवितेचा विचार करत असताना निश्चितपणे माणसाने आता आपली विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. जे काही माणसामध्ये असणारं जे काही स्वावलंबी जे काही गोष्ट आहे ही माणसाने जाणणे गरजेचं आहे. आपण किती दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहोत, किती दिवस हे पारतंत्र्यात आपण राहणार आहोत याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. आणि जेव्हा हा विचार आपण सर्वजण करणार आहोत तेव्हा निश्चितपणे परिवर्तन, एक बदल हा झाल्याशिवाय राहणार नाही. मन ध्येयाकडे उंच झेपवायचे जर असेल तर त्यासाठी निश्चितपणे आपल्याला जर यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपले विचार हे बदलवणे गरजेचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जर काहीतरी सुख आणण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी निश्चितपणे तुम्हाला काहीतरी वेगळी वाटचाल ही करावी लागणार आहे. कारण समाजामध्ये जे काही करायचं आहे ते आपल्याला स्वतःला करायचं आहे, हे प्रत्येकाने जाणणे गरजेचं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा कीर्तिवंत असतो, प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंत असतो, प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिवंत असतो, परंतु मग सर्वच विद्यार्थी हे त्या ठिकाणी वर्गामध्ये पहिले येत नसतात. सर्वांची बुद्धिमत्ता सारखी असते, परंतु प्रत्येकाने केलेला विचार, प्रत्येकाने केलेला अभ्यास, प्रत्येकाने वर्षभर केलेला जो काही कार्य आहे हे मात्र वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असतो. प्रत्येक माणूस हा भाग्यवान असतो, प्रत्येक माणूस हा नशीबवान असतो, परंतु प्रत्येक जण तो त्या जीवनाकडे कसा बघतो यावरती सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. मानलं तर दगड आहे, मानलं तर देव आहे, मानला तर भगवंत आहे, मानलं तर पांडुरंग आहे, हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. आणि त्यातून निश्चितपणे आपलं जीवन हे उज्ज्वल कसं होईल, उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने आपण कशी वाटचाल करणार आहोत याचा विचार आपण सर्वांनी करणे अभिप्रेत आहे. आकाशी झेप घेरे ही प्रस्तुत कविता कवी जगदीश खेबुडकर यांनी अत्यंत चांगल्या विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये परिवर्तनाची लाट कशी निर्माण होईल, विद्यार्थी हा निश्चितपणे नुसता शिकण्यापेक्षा तो सुसंस्कारी कसा होईल, त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वतःला आत्मनिर्भर कसं होता येईल या दृष्टीने त्यांचे जे काही अनमोल असे विचार आहे हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी आकाशी झेप घेरे या प्रस्तुत कवितेतून त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही कविता आपली याच ठिकाणी संपलेली आहे. या कविते संदर्भामध्ये कोणाला काही शंका, कोणाला काही अडचणी असेल तर निश्चितपणे तुम्ही मला त्या विचारू शकता. या कवितेचा विचार करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट का तुमचा सर्व विद्यार्थी, सर्व पालकवृंद, त्याचबरोबर मॉडर्न परिवार या सर्वांचं एकत्रित अत्यंत चांगलं सहकार्य आहे लाभलेलं आहे. या सर्वांच्या सहकार्यातून हा जो काही ऑनलाईन अध्यापनाचा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. ही खरं तर अभिमानाची, कौतुकाची गोष्ट आहे.
हे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, तुम्हा सर्व पालक वृंदांचं पुनश्च एकदा धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आणि आजचा आपला जो काही मराठीचा जो काही तास होता, आकाशी झिपके पाखरा ही प्रस्तुत कविता याच ठिकाणी संपलेली आहे. श्री गायकर RG सर, मॉडर्न हायस्कूल, अकोले.